काल शरद पवार म्हटले की काँग्रेसला बारामती लढण्याचा अधिकार आहे, परंतु पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. बघा की पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. प्रवक्त्यांनी सांगितलं तर पार्टीचंच मत असेल. त्याच्यामुळे काय मत आहे मी तुम्हाला कालही सांगितलं की मी आज आता मुंबईला चाललेलो आहोत. त्याच्यामुळे नेमकं काय पॉलिसी झालेली आहे ते मला कळेल तेव्हा मी बोलेन. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केलेली आहे या सगळ्या गोष्टीवरून. संजय राऊताला त्याच्या पक्षातच लोक त्यांना मान्यता देत नाही आणि म्हणून आम्ही मान्यता द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कुठली प्रतिक्रिया त्यांना देणार. हे भाजपनं पेरलेलं जे जहर आहे ते आता निघते आहे. धर्मामध्ये भाषामध्ये जे वाद निर्माण करून भाजपने ठेवलेले आहेत. ज्या मुंबईमध्ये जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्या मुंबईमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये या पद्धतीनं गुजराती मराठी वाद निर्माण होणं याचं कारणच मूळ जे आहे ते भाजप आहे. त्यांनी कारण की आपल्या राज्याला खऱ्या अर्थानं आपल्या राज्यातले मुख्यमंत्री किंवा आपल्या राज्यातले कोणी केंद्रातले मंत्री असतील ते नाही चालवत, ते गुजरातचे लोक चालवतात. आणि गुजरातच्याच लोकांचं एक जो ज्या पद्धतीनं दरारा निर्माण करण्यामध्ये भाजपचं जे योगदान आहे त्याचेच परिणाम आहे की आज मराठी आणि गुजराती वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. काँग्रेसच्या काळात असा कुठलाही वाद कधी झालेला नाही, पण भाजपने पेरलेलं हे विष आहे ते आज भाषाच्या वादावर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ते पेटत आहे. हो, संजय राऊत यांच्या वारंवार वक्तव्यानं महाविकास आघाडीत कुठेतरी कटुता येतं असं मी वाटतं. काहीच बोलत नाही ना. मी सांगितलं त्यांना संजय राऊताबद्दल बोललो, आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. आजी माजी आमदार खासदार असे यांच्यावर जवळपास 450 खटले प्रलंबित आहे अशी माहिती समोर येते. त्यामध्ये मुंबईचा पहिला नंबर येतो. आहेत ना. त्याला माननीय सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितलं की हे सगळे फास्ट ट्रॅकमध्ये हे सगळे निकाली काढावेत. जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजकीय गुन्हे मोठ्या प्रमाणात असतात. या सगळ्या गोष्टीला तपासून तातडीनं कारवाई करायची भूमिका माननीय सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहे. त्या पद्धतीचे निकाल काढावे ज्याच्यात जे मर्डर असतील, भ्रष्टाचारामध्ये अडलेले लोक असतील, काय असतील ज्याला 3 वर्षाची सजा होऊ शकते, अशा सगळ्यांनाच त्यामधून त्याला निलंबित करता येतं, त्याचं सदस्यत्व रद्द करता येतं. खराबवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आहे. कालच मी सांगितलं की ईडीची कारवाई सुरू झाली, कारण की याच्यामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, राजकीय लोक यांचे पैसे विदेशात पाठवण्याचं काम खरातांच्या माध्यमातून होत होतं. अशा पद्धतीचं बातम्या आपल्याला समोर आलेल्या आहेत. त्यामुळे ईडीची कारवाई त्याच्यात स्वाभाविक आहे. आणि मी सांगितलं की हे टार्गेट आहे. अशोक खरात जे आहेत याला हे टार्गेट आहे. बाकीचं त्याच्यामध्ये राजकीय मोठ्या खेळी होणार आहेत आणि ते तुम्हाला पुढच्या काळात पाहायला मिळेल. पत्नी अनेक दिवसापासून बेपत्ता आहे, पोलिसांना शोध लागत नाही. अटकपूर्व जामीन आता पोलिसांना का भेटत नाही ती महाराष्ट्राचं पोलीस एवढं कमजोर झालं काय, किंवा गृहमंत्रालय याला कारणीभूत आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं काल पण आणि आजही इशारा करतो की हे अशोक खरात प्रकरण हे साधं नाही आहे. अशोक खराताच्या प्रकरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी पुढच्या काळात पुढे येणार आहे. कंत्राटदारांचं काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे कामं ठप्प होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि बजेट अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा मांडलेला होता आणि सरकारने त्यामध्ये उत्तर देत असताना सांगितलं की आता त्यांचे काही थकीत राहिलेले नाही. अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकार खोटं बोलताना आपण पाहिलेलं आहे. जवळपास 89,000 कोटीचं देणं हे कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरलाच आता आंदोलन करावं लागतं. अनेक कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केलेली आपण पाहतोय.
जे हर घर में नल नल में जल हे घोषणा करून नरेंद्र मोदीनं तर पैसेच देणं बंद करून टाकलं. त्यामुळे काही कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम आहेत, बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टरचे वेगळे प्रॉब्लेम आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कोणीच आता सुखी नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हो, उन्हाळ्यामध्ये सगळे जलसिंचनचे किंवा इतर जे कामं आहे, जलयुक्त शिवारची किंवा इतर कामं ते सगळे ठप्प होणार आहे आता. होणारच आहे, कारण की सरकारजवळ पैसे नाही, सरकार बोंबा मारते, आमच्याजवळ भरपूर आहे आणि पैसे नसल्यामुळे आता हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नाही, धान उत्पादकाचे द्यायला पैसे नाहीत, कापूस उत्पादकाचे द्यायला पैसे नाहीत, सोयाबीन उत्पादकांचे पैसे द्यायला नाही, कांदा उत्पादकाचे वेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकरी असो की कॉन्ट्रॅक्टर असो, यांची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण आहे की राज्याची तिजोरीमध्ये दिवाळा या सरकारने काढलेला आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. लाडकी बहीण कुठेतरी गले की हड्डी बनत चाललंय राज्य सरकार. हे बघा, लाडक्या बहिणीला बदनाम करू नका. हे जे काही मोठ्या प्रमाणात मूठभर उद्योगपत्यांचे जे कर्ज या राज्याच्या तिजोरीतून आणि केंद्राच्या तिजोरीतून माफ करून त्यांच्यासाठी ज्या काही व्यवस्था निर्माण करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्या तिजोरीला मोठ्या प्रमाणात संपवायचं काम केलं जातं आणि या निमित्तानं लाडक्या बहिणीला बदनाम केलं जातं.